प्रिपरेशन बघा, फोटोशूट कसं चालू आहे? एक्सक्यूज मी, फोटोशूट कसं चालू आहे? एकदम उत्तम चाललेलं आहे. ही आहे आई नवलाई देवीची रांगोळी जी की भूषणने काढले आणि तिचा आर्टिस्ट इकडे आहे. भूषण झाला. हा बघा ना, हे पर्सनल मेकअप आर्टिस्ट बोलवले, कारभाऱ्यांना सजवायला पर्सनल मेकअप आर्टिस्ट. ओमकार जी नमस्कार. खूप दोन मस्त छान स्वागत आहे. स्वागत आहे. हे याचं डिस्कशन चालू आहे. 5 मिनिटं झाली, फायनली सेटअप झालेला आहे. हाँ हाँ कोबी व्यवस्थित जेवा. बाय बाय. लव यू टू गाइज. बाय. हॅपी जर्नी तरी बोला कोणीतरी. बाय. हॅलो, हाय, नमस्ते, नमस्कार. तर कसं काय मंडळी, मजेत ना? तर मी करण आज पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या आपुलकीच्या चॅनलमध्ये स्वागत करतो. खूप म्हणजे खूप मोठ्या गॅपनंतर पुन्हा एकदा स्वागत करतोय थेट कोकणातून. आता तुम्हाला सांगायची तर गरज नाही, थंबनेल टायटल बघून कळलंच असेल. तुम्हाला सर्वांना होळीच्या आणि शिमग्याच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. शिमग्याला म्हणजे आमच्या गावी जेव्हा होम असतो त्याला मी येऊ शकलो नाही, कारण की क्लासेस वगैरे होते आणि ज्या गोष्टीमुळे आपला मोठा गॅप पडला ती गोष्ट मी लवकरच रिव्हील करणार आहे, पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये करेन. तर त्या कारणास्तव मला यायला मिळालं नाही गावी शिमग्यासाठी, म्हणजे होम लागतो त्या दिवशी, म्हणजेच 14 तारखेला. तर आज आहे 16 तारीख आणि दिवा गाडीला इतकी गर्दी. दिवा रत्नागिरी संध्याकाळी 5:30ला सुटे. रात्रीची गाडीसुद्धा खूप भरलेली होती, सकाळची सुद्धा, पण आम्ही संध्याकाळच्या 5:30च्या गाडीला बसलो आहे. सुरुवातीची क्लिप तुम्ही बघितलीच असाल, इतकी गर्दी प्रचंड. आम्ही वरती बसून आलो आहे. विचार करा, म्हणजे कोकणी माणूस शिमग्याला यायला एवढा आतुर असतो, सुट्टी बिट्टी जॉब बिप सोडून कोकणात, पण शिमगा झाला पाहिजे. तर आज तो दिवस आहे ज्या दिवशी आमच्याकडे आई नवलाई देवीची, आमची ग्रामदैवता आई नवलाई देवी आमच्या घरी विराजमान होणार आहे, पालखी येणार आहे देवीची. तर सकाळपासून कालपासून जोरात घरात तयारी चालू आहे. घरात खूप मंडळी आलेत आणि नवीन मेंबर म्हणजे आमचे जिजू, ज्यांचं लग्न आपण बघितलं आपल्या चॅनलवरती आहे. दर्शू दिदीचे मिस्टर आणि दर्शू दिदी पहिल्यांदा होळीला आले, ती माहेरवासीन म्हणून आले. तर ते एक नवीन जोडा आमच्या घरी आलेला आहे. बाकी सगळे तुम्हाला ओळखताच. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा अजून देवचे मामा आलेत, त्यांचीसुद्धा आपण भेट घ्यायची आहे. त्याचबरोबर तुषार दादा आला आहे, त्याचीसुद्धा भेट घ्यायची आहे. बाकी सगळे ओळखीचे आहेत. आणि अजून एक इम्पॉर्टंट माणूस म्हणजे आपल्या ब्लॉगमध्ये नेहमी असणारा माझा खास, माझा जीवलग, माझा भूषण, म्हणजे माझा खूप जवळचा मित्र. तो अकोल्याचा आहे, विदर्भातला. तो पहिल्यांदा कोकणात आला आहे शिमगा बघायला. कोकणात येऊन गेला आहे, कोकणात शिमगा बघायला पहिल्यांदा आला आहे. तर आता सगळे जेवत आहेत. आम्ही आत्ताच मार्केटवरून आलो देवरूकडून, त्याच्यामुळे भूक नाही. पावभाजी वगैरे खाऊन आलं, कारण गजरे वगैरे आणायचे होते. सो आता भूषण रांगोळी काढतोय. भूषण पोर्ट्रेट रांगोळ्या काढतो, त्याच्यामुळे मी म्हटलं आमच्या नवला देवीची एक पोर्ट्रेट रांगोळी काढतो. तो अगदी मनापासून काढतोय. आपल्यालासुद्धा बऱ्याच रांगोळी काढायची आहे. मी संस्कार भारती काढतो. तर आतमध्ये बरीचशी बाबांनी तयारी करून ठेवली आहे. सो चला बघूया आणि सगळ्यांची गप्पा मारूया आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. लेट्स गो गाईज. हे आहे आपला आनंद निवास आणि आता सगळे जेवत आहेत. तर तुषारसुद्धा जेवण आलेला आहे. तर तर तो हात धुतोय आणि हा समोर देव, भूक काय लागले नाही. आणि आता इकडे एक भूषणकडे झलक टाकूया आपण. तर तो काढतोय पोर्ट्रेट रांगोळी. भूषण हाय, काय करतोय? पोर्ट्रेट काढतोय. कोणाची? नवलाई देवीची. ओके, तर आमच्या ग्रामदेवतेची नवलाईची पोर्ट्रेट रांगोळी काढतोय. छान झाले. अजून पूर्ण काम बाकी आहे. बाकी सगळे घरामध्ये जेवत आहेत. सो आतमध्ये जी तयारी केली ती सुद्धा आपण एकदा बघूया. चला झाला.
तर आता आपण आज जाऊया आणि आतमध्ये छत वगैरे कापडून झालेलं आहे आणि इथे जी सगळी तयारी केली आहे ती बाबांनी केली आहे. बाबा तयारी झाली आपली सगळी, म्हणजे फक्त पालखी याची वाट बघायची आपण. बरं, तर इकडे 5 वाजता. ओके, तर 5 वाजता आमच्याकडे पालखी येणार आहे. सो बाबांनी मस्तपैकी एकदम सतरंजी घालून रांगोळी वगैरे काढून पडदा वगैरे बांधून झाला, फक्त आता लाईट्स लावायच्यात, बाकी सगळं रेडी झालं आहे. पाठी जेवणाची सुद्धा तयारी चालू आहे. आता ह्या साईडला सगळे जेवत आहेत. बघू शकता सगळे घरचे रेडी झालेले आहेत. घराची आरस सजलेली आहे, आमच्या आईच्या येण्याची चाहूल लागलेली आहे आणि बघा मस्तपैकी रांगोळीने सजावट केलेली आहे. तर इकडे बघू शकता ही संस्कारवाती रांगोळी दरवर्षी मी काढतो, यावर्षी सुद्धा मीच काढले. कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्या आई नवला देवीची रांगोळी जी की भूषणने काढले आणि तिचा आर्टिस्ट इकडे आहे. भूषण हाय, खूप छान दिसतोय तू सुद्धा आज एकदम महाराष्ट्रीयन प्रॉपर धोतर घालून. बाकी सगळे रेडी झालेत. तर इकडे आहेत माझे 2 नंबर काका. नमस्कार. तर सगळे रेडी आहात ना? तर हे आहेत मामा. नमस्कार. हे आहेत काका. नमस्कार. तर आता आपण बाकीच्यांची ओळख करून घेऊया. रांगोळी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की किती टाइम लागला भूषण? 2 तास. ओके, 1.5 तासात काढलेली रांगोळी आहे आणि त्याच्यावरती जो लेख लिहिलेला आहे तो व्यवस्थित वाचून त्याच्यावर विचार करा. आणि इकडे पप्पा आहेत, हा देव आमचे फोटोग्राफर, पर्सनल फोटोग्राफर. आज कॅमेऱ्याने फोटो निघणार आहेत. त्याच्यानंतर मोठा दादा इथे रेडी झालाय पूर्ण आणि मोठेही काहीतरी काम करते. मोठे काय करतेस? मस्त बसून बसून काम लावलंय मोठ्या आईला, प्लेट सोडवायचं. त्याच्यानंतर इकडे पूजेची सगळी तयारी झालेली आहे. इकडे तुषार दादा, कसं वाटतंय? एकदम भारी, मस्त तयारी करून बसलोय पालखीच्या आगमनाची वाट बघत. ओके, तर इकडे आहे मम्मी. मम्मी पण फुल रेडी झालेली आहे. तर आता आतमध्ये एकदा झलक टाकूया. तर दीदी बघा एकदम रेडी करते. हा बघा ना, हे पर्सनल मेकअप आर्टिस्ट बोलवले. कारभाऱ्यांना सजवायला पर्सनल मेकअप आर्टिस्ट. बरोबर मेकअप झाला. जावई बापू आहेत ना. आता यांची तुझी लेवल नाही होणार, तू फक्त हातावर घ्या. हा, मी हातावरच घेतो. तर इकडे पण एक युट्यूबर बघू शकता. कसं कोण घ्यायचं ते? हे समोर पण युट्यूबर्स आहेत माझ्या समोर. ही दीदी आहे, ही पण दीदीच आहे आणि ती काकी आहे. तर चला बघूया. आजचा पूर्ण लुक माझा रेडी झालेला आहे. फोटोशूट रांगोळी सोबत एकदम पोज बीज देऊ ना, एकदम फुल ऑन फायर. आणि आमचे फोटोग्राफरकडे जरा एक लुक जाऊ द्या. तर हे आहेत फोटोग्राफर, एकदम प्रोफेशनल फोटो निघतात. ते मी पोस्ट करेन, तुम्ही नक्कीच बघाल. बाकी काय एन्जॉय होणार आहे तुम्ही बघणार आहे. जायचं आहे आता. हे हो, दोघांचा नंबर आहे. इकडे पण करणचा ब्लॉग चालू आहे. इथे हा व्हिडिओ तुम्हाला सफर कोकणातल्या चॅनल वरती बघायला भेटेल. तो पण आमचा ब्लॉगर आहे. आणि आता जवळजवळ 1-अर्धा तास गेलाच आमचा, कारण की हे जे हा जो जोडा आहे ना, 120 फोटो काढल्याशिवाय काही हटायचं नाही. सगळ्या पोज वेगळ्या, सगळे फोटो वेगळे आणि फोटोग्राफर हा पर्सनलच आहे. ओ माय गॉड, प्री वेडिंग शूट. इकडून बघा, इकडून सजेशन चालू आहे. यस, तर आता सगळे फोटोशूट चालू आहे बघा. एकदम एक जोडी जोडी येतात आणि सगळे इकडून बघतात बघा कसं. हो, इकडे एकदम प्रिपरेशन चालू आहे सगळ्यांची. कसं चालू आहे फोटोशूट? प्रिपरेशन बघा. फोटोशूट कसं चालू आहे? एक्सक्यूज मी, फोटोशूट कसं चालू आहे? एकदम उत्तम चाललेलं आहे. आणि सगळे नटले, सगळे एकमेकाला डायरेक्शन सांगतात कसं बरं. तर ते मी स्टार्टिंगला मेन्शन केलंय. तर हे आहेत आमचे जीजू, ओमकार जीजू. नमस्कार. खूप दोन मस्त छान स्वागत आहे. स्वागत आहे. हा, आणि सोबत हिला आणत राहा. घेऊन येत जा. बापरे, हे इकडून बघा कुठे चढत. कोणी कसं राहायचं हे याचं डिस्कशन चालू आहे. 5 मिनिटं झाली, फायनली सेटअप झालेलं आहे.
1 2 असे थांबा. तर आता इकडे गॅप बघ, तुझा गॅप बघ, त्यांचं डोकं दिसतंय तुला बरोबर. असा ये गॅप कॅमेरा दिसतोय का? फायनली देवी आपल्या घरी येऊन बसलेली आहे. एकदम मजा, खूप छान मस्त एकदम देवीला विराजमान केलेली आहे. आणि आता पुढच्या विधी काय काय ते तुम्ही बघणारच आहात. तर आता बघूया अजून पुढे काय मजा मस्ती येते. सो बाहेर सुद्धा पब्लिक जमा झालेला आहे. एक लुक आपण टाकूया बाहेर. तर इकडे बघू शकता हे सगळा लुक. पाणी आहे, पाणी आहे.
लाईटच नाही काय काढू यांच्यावरती लाईट पाहिजे होती. प्रत्येक टायमाला तुम्ही हात जोडा नंतर काय सांगितलं हिच्या घेते वटे तिकडे सगळ्यात पहिली गोष्ट लाईट पाहिजे होती. अरे देवीला दाखव. साडी लागेल बघा. तांदूळ आहेत हा अशी दर आहेत त्याच्यात तांदूळ तिने घेतलेले अरे आता काय आता सगळ्या ओट्या भरून झालेल्या आहे. आता देवीला गाराणं घालायची वेळ आहे. आता सगळे नमस्कार करतील आणि मग सगळं गाव देवीला गाराणं घालतील. सगळ्यांना थंडगार करण्यासाठी आम्ही कलिंगड ठेवलंय प्लस वेफर्स कचोरी तर आहेच. काय ना बाहेर हे जाऊया हा मग तिकडे तिकडे सगळ्यांना नमस्कार. मान्य करून घे. तिचा कुटुंबात 101 रुपये हातीला प्रत्येक गोष्टीला 101 रुपये नारळ ठेवला तो मान्य करून घे. पायाकडे दाखवून ठेवू बाय माझी आई रखवाली देवी सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्य ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात कंठ राहू दे. सद्गुरुनाथ महाराज नवलादेवी माते की जय. त्यामध्ये आले काय ते 3 4 5 6 आले झाले. पार्टी आलोय जिथे आमचं जेवणाची तयारी चालू आहे. तर सगळ्या वाडीतल्या महिला मंडळ आलेल्या आहेत. सो बघूया आता सगळ्यांची ओळख करूया. तर सरिता की कशी आहेस? मस्त. तर आता सगळ्यांची ओळख करून घेऊया. हा तू कधी काल रात्री. तर ही आहे आमची वहिनी. वहिनी कशी आहेस? त्याच्या पाठी आहेत काकी. ह्या सगळ्या काकीच आहेत बाकी सगळ्या. आणि इकडे बघा ह्या पण काकी आहेत. एकदम मस्त ऊन आलं त्यांच्यावर एकदम शाईन होतात. त्याच्यानंतर ही आहे वहिनी आणि ही आहे वहिनीची छोटी. हिचे नाव काय विसरलो मी. मुग्धा वंशिका. त्याच्यानंतर त्या काकी तिकडे आजी आहेत त्या माझ्या. बघताय चष्म्याच्या खालून. तिकडे काकी तिकडे काका आहेत. आणि
आज काय काय ऐकून सांगू शकेल काय? मला माहिती नाही, मी काल रात्री आलोय. देव तुला माहिती आहे? नाही, तो घरात नव्हता. हा, कुर्मा भाजी. अजून स्वप्नाली एक सांगा, तुम्ही सकाळपासून आहेत, काय काय कापत होता सांगा लवकर लवकर. हा हा, कोबी, पुरी, ओके, कोशिंबीर आणि आपल्या कैरीचं लोणचं आहे. सगळ्यात आवडती गोष्ट आहे माझी. हे एवढंच आहे, कमी पडेल कमी पडेल. आणि कोशिंबीर आणि गोड. ओके, म्हणजे आतमध्ये असेल. धोदो आई पण आलेली आहे. धोदो आई कशी आहेस? झूम झूम झूम. हा कर ना. तर दीदी हळदी कुंकू करते. दीदी इकडे बघ. आमच्या वाडीतल्या महिला मंडळ. तर साक्षी काकी आहे, टोप घेऊन उभे आहेत. त्याच्यानंतर नीताताई आहे. नीताताई काय करतेस? चहा होते. आणि ही आहे रिया काकी. आज गोड काय आपल्याकडे? खीर. मंडळी आता गेलेली आहे आणि आपलं पूर्ण अंगण झालेलं आहे सुना सुना. पण सावंत परिवार असताना कधी आमचं घर आणि अंगण सुना होणार नाही, कारण की तुम्हाला आता दाखवतो ते बघा बघा. काहीच नाही, पण वाजवायचं आहे. घेतलं तर जिजू आणि दीदी वाजवतात. आणि आमच्या घरी आता आलेली आहे आमच्या आत्तू. आत्तूला आपण भेटूया. बेबी आत्तू आहे. तरी आहेत काका. हे खास मुर्शीवरून. आता आम्ही नाचणार आहे. तरी आहे माझी बेबी आत्तू, मुर्शीवरून आले खास. माहेरवाशी नाही, ती माहेरवाशी नाही, दरवर्षी येते. हाय. इथे बसलेले आहे आणि आता आम्ही तिचे सेवक सगळे भजनाची सेवा करणार आहोत. तर वाजपे आहे तुषार दादा. त्याच्यानंतर आपला देव येणार आहे, पण तोपर्यंत तुषार दादा चालवून घेणार आहे. हो, मृदुंगमणी. हा हा हा, 5 मिनिटात माईक येतोय, त्याच्यामुळे मृदुंगमणी आपला मृदुंग लावून घ्यावा ती विनंती. त्याच्यानंतर टाळकरी आहेत, सौ दर्शना घाडी आणि ओंकार घाडी. हे का बघा काय धरलंय जबरदस्त. त्यानंतर हे आहेत मोठे बुवा, ज्यांचे शिष्य आम्ही आहोत. त्याच्यानंतर हे सुद्धा आहेत बुवा, त्यांचे शिष्य आम्ही आहोत. हे आहेत, कोण आहात तुम्ही? कोरस साठी. कोरस.
जेवायचा टायमिंग झालाय, भजन वगैरे झालंय, स्वतः सगळी जेवायला चाललेत. तर आपण एकदा बघूया बाहेर. तर इथे आता सगळ्या पंगत लागल्यात. मेनू तर मी तुम्हाला सकाळी सांगितलेला आहे. वगैरे झालेला आहे. तर मी आता निघालो आहे पुन्हा रिटर्न मुंबईला. हा बाय, मी निघालो मुंबईला. फायनली एक दिवस आलो, राहिलो, रात्री परत रिटर्न निघालो. चालला कर. बाय 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 बाय. हो सो आता मी निघालो आहे गाडीतून. बाय बाय मामा, बाय. व्हिडिओ दिल्याबद्दल धन्यवाद. आली का? बाय. ठेव रे, ठेव ठेव. माझ्याकडे काय नाही, घे ना, बिंदास घे. बिंदास घे. बाय बाय बाय. व्यवस्थित जेवा. बाय बाय. लव यू टू गाइस. बाय. दीदी बाय. मम्मीला बघ. बाय बाय बाय. हॅपी जर्नी तरी बोला कोणीतरी. बाय.
शुभेच्छा. थांबा गाडी जाऊया. बाय बाय. व्हिडिओ पाठवा रे. बाय बाय. पहिला आम्ही आलोय आणि आता भूषण निघाला. बाय. थांब मी बॉटल काढतो. बाय. चलो बाय बाय. सावकाश जा. बाय 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 बाय. थँक्यू गाईज. सुरुवात झाली होती कोकणातून आणि एंड झालाय ब्लॉगचा मुंबईला पुन्हा येऊन. गेलो होतो शनिवारी रात्री म्हणजे संध्याकाळी निघालो होतो आणि आता सोमवारची सकाळचे वाजले 4:30. तर मी, दर्शुदी, जिजू, तुषारदादा आणि भूषण रात्रीच निघालो. जेवून लगेच निघालो. अर्धी मंडळी जेवत होती तेव्हाच आम्ही निघालो कारण की सगळ्यांची जॉब क्लासेस वगैरे होते त्याच्यामुळे आम्ही काही थांबलो नाही. सो आम्ही निघालो आणि आता सकाळ सकाळ पोचलो. तर अगदी झटपट झालेली शिमग्याची भेट होती. खूप मजा आली, मस्ती आली. येताना सगळे म्हणजे गावाला गेल्यावर येऊसं वाटत नाही पण मी तर पहिल्यांदाच गेलो आणि लगेच रिटर्न निघालो आहे. सो मस्त झाला हा ब्लॉग. बाकी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि सफर कोकणातले यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात हिचकीच करू नका जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या, आनंद राहा. बाय गाय.